या ठिकाणी किती क्षेत्रामध्ये आपले आंबे आहेत सर? माझे 200 झाड आहेत. इथं 200 झाड आहेत. आणि तिकडं 1200 झाड. खूप छान. ते मोठं झाड कसं काय एकच? एकदम नंबर. छोटा 5 किलोचा आंबा होता. त्याचा? अरे बापरे. कोणती जात म्हणायची? हे घोड केशर म्हणते ह्याला आता. अच्छा. म्हणजे मोठा केशर म्हणजे दोन्हीचे मिक्स केलं. यंदा काय आंब्यावर रोगराई वगैरे आली का? हा रोग राहिले जास्त होते ना. 3-4 फवारणी केले. फवारणी करावंच लागतं आता. हो. गेल्या वर्षीचं किती उत्पन्न झालं होतं 200 आंब्याच्या झाडामध्ये? मी गेल्या वर्षी 91,000 रुपयाला विकले होते. बारीक असताना सुद्धा? नाही मी घरगुतीच विकले होते. अच्छा, घरगुती चिकले. घरी पिकूनच आमच्या सुनबाई. म्हणजे ह्या 200 झाडामध्ये? हो. अरे बापरे, खूप छान. व्यापाऱ्यानं मागितले होते 60,000ला. हां. मी नाही द्यायचे म्हणल्याच्या नंतर मग घरच्या घरीच तुम्ही? घरच्या घरीच विकले. घरी बसून. क्या बात आहे. किती एकर क्षेत्रात बसती सर ही बाग 200 झाडं? हे 200 झाड 10 गुंठे. फक्त 10 गुंठ्यामध्ये? म्हणजे 17-18 गुंठे आहे म्हणायचे. हां. चालतंय, चला आपण तिकडल्या बागाकडे जाऊयात. इथं या दोन्ही. काय इथं या. फोटो. हां, मोठाले झालेत आंबे सगळे. क्या बात आहे. 14-15 तारखेला. हॅलो. बघा मित्रांनो, कशा पद्धतीचा माल लागलेला आहे या ठिकाणी. एकदम जबरदस्त पद्धतीची या ठिकाणी आंब्याची बाग आपल्याला कसारवाडी परिसरामध्ये पाहायला मिळाली. अतिउत्तम, सुंदर. अण्णा, नंबर 1 आली बरं बाग तुमची. ह्याच्यापेक्षा चिकाललेली चांगली. हां.